नमस्कार. आतापर्यंत ह्या धड्यात आपण मध्य कसा काढायचा म्हणजे मीन कसा काढायचा ते बघितलंय. म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणी दिली, क्लासेस जरी दिले असतील तरी आपण त्याचं मध्य मीन काढू शकतो. आता त्याच्या पुढे जाऊन आपण मेडियन कसा काढायचा ते बघायचंय. मेडियन म्हणजे मध्यक. मध्यक हा नुसता डेटा दिलेला असेल तर त्याचे नंबर असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने लिहून कसा मध्यक काढतो आपण ते बघितलेलं आहे. मध्यक म्हणजे काय असतं की मिडल पोझिशन की मध्यावरची जी पोझिशन आहे त्या पोझिशनचा जो काही असलेला नंबर आहे त्याला आपण मध्यक म्हणतो किंवा मेडियन म्हणतो. त्यामुळे जर समजा असा डेटा दिलेला असेल, काहीतरी दिले इथे चढत्या क्रमाने, तो डेटा समजा चढत्या क्रमाने आपण लिहून घेतला ऑलरेडी. तर 10 काहीतरी 12 20 32 हा एक डेटा दिलेला आहे, तो चढत्या क्रमाने आपण लिहून असेंडिंग ऑर्डर मध्ये आहे ऑलरेडी आहे. तर आपण याचा मेडियन कसा काढतो. एकूण नंबर्स किती आहेत, मग n = 5 दिसतंय. 5 हा काय ऑड आहे का इव्हन आहे, म्हणजे सम आहे का विषम संख्या आहे, तर ही विषम संख्या आहे, ऑड नंबर आहे. मग काय घेतो आपण, मग n+1/2 ही पोझिशन कोणती ती जाऊन चेक करतो. n+1/2 पोझिशन म्हणजेच काय, n+1 म्हणजेच किती झालं 5+1/2 म्हणजे 6/2 म्हणजे थर्ड पोझिशन आपल्याला चेक करायची. मग आपण 1 2 3 थर्ड पोझिशन बघतो आणि हा जो नंबर असेल तो नंबर काय असतो, या डेटासाठी मेडियन असतो किंवा मध्यक असतो. तेच जर इव्हन नंबर ऑफ एलिमेंट्स झाले म्हणजेच हा जो n आहे तो इव्हन झाला म्हणजे अजून काहीतरी एक संख्या आली इथे. आता ह्या एकूण संख्या किती, टोटल नंबर किती झाले 6 झाले. म्हणजे n हा इव्हन आला. n इव्हन आला की काय होतं, मिडल पोझिशनला एक नाही 2 नंबर्स येतात. मग त्यासाठी काय करतो आपण, एक n/2 पोझिशनचा नंबर घेतो. n/2 म्हणजे 6/2 म्हणजे थर्ड पोझिशनचा नंबर. एक थर्ड पोझिशनचा नंबर घ्यायचा आणि एक लगेच त्याच्या पुढच्या पोझिशनचा म्हणजे n/2 + 1 पोझिशनचा नंबर घ्यायचा. आता हे जे 2 नंबर आले त्यांचा आपण काय घेतो, त्यांचा ॲव्हरेज घेतो किंवा मध्य घेतो. मग 20 + 32/2 हे केलं की जी संख्या येईल ती काय असते, याची मेडियन असते किंवा मध्यक असतं. जर अशा टाईपचा डेटा दिलेला असेल तर हे सोपं आहे. हे 2 फॉर्म्युले यूज केले की आपल्याला मेडियन मिळतो. हे 9वी मध्ये आपण बघितलेलं आहे. आता याच्या पुढे वर्गीकृत वारंवारता सारणी दिली म्हणजे क्लासेस दिले असतील आणि जर त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं असेल तर त्यावरून आपल्याला मध्यक म्हणजेच मेडियन कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा ते सगळे असेंडिंग ऑर्डर मध्ये असावे लागतात, हे बेसिक आहे. त्यानंतर आपण जेव्हा शोधायला जातो तेव्हा मधली पोझिशन आपण शोधत असतो. आधी पोझिशन शोधतो त्याची मधली मिडल पोझिशन आणि त्यानंतर आपल्याला तो मध्यक किंवा नंबर जो काय असेल तो काढायचा. जेव्हा क्लासेस म्हणजे वारंवारता सारणी दिलेली असेल तेव्हा आपण असंच करणार आहोत. आपण आधी मिडल पोझिशन शोधायची. आता मेडियन काढण्यासाठी अजून एक गोष्ट लागणार आहे, त्याला म्हणतात संचित वारंवारता सारणी, पेक्षा लहान संचित वारंवारता सारणी. आता ती कशी तयार करायची हे आपण पुन्हा 9वीत बघितलेलं आहे. संचित वारंवारता सारणी म्हणजेच काय, कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी CF असं त्याचं नोटेशन आहे. तर ती कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी काढायची हे आठवत असेल तुम्हाला. समजा जर एखादा डेटा दिलेला आहे, त्याचं वर्गीकृत वारंवारता म्हणजे क्लासेस दिलेले आहेत त्याचे, समजा 10 to 20 20 to 30 30 to 40 काहीतरी हे दिलेले आहेत आणि काहीतरी फ्रिक्वेन्सी दिली आहे काहीतरी 2 5 9 6. तर अशी फ्रिक्वेन्सी दिली असता पेक्षा लहान संचित वारंवारता सारणीचा एक कॉलम आहे म्हणजे कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम. तो काय सांगतो की जर आपल्याला 20 पेक्षा कमी म्हणजे ही जी अपर बॉर्डर आहे, क्लासची जी अपर बॉर्डर आहे त्या अपर बॉर्डर पेक्षा कमी किती नंबर्स आहेत हे शोधून काढायचे असतील तर ह्याच्या अलीकडचे सगळे जे नंबर्स असतात ते ऍड करायचे असतात. म्हणून संचित वारंवारता किंवा त्याला कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. वारंवारता किंवा कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी त्याचं नोटेशन आहे CF. सुरुवात करतो तेव्हा ह्या 20च्या अलीकडे किती नंबर असणार आहेत, हा समोरचा जेवढा नंबर आहे तेवढेच असणार आहेत. तेव्हा सुरुवात आपण ह्या नंबरने करतो आहे त्या नंबरने, पेक्षा लहानची संचित वारंवारता. मग जेव्हा आपण इथे येतो त्या 30 पेक्षा कमी असणारे किती असणार आहेत, तर हे सगळे 30 पेक्षा कमी असतीलच कारण 20 ते 30 मध्ये आहेत. अधिक हे 2 सुद्धा 30 पेक्षा कमी असणारेच नंबर आहेत कारण का हे 10 ते 20 मध्ये आहेत. त्यामुळे इथपासूनचे सगळे नंबर हे 30 पेक्षा कमी असं आपण म्हणतो.
मग आपण पुढे काय करतो 2 + 5 = 7. मग हा 7 इथे आणतो 7 + 9 = 16. मग हा 16 इथे आणतो 16 + 6 = 20. आणि हा नंबर म्हणजे काय असतो टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स. म्हणजे n ची जी व्हॅल्यू असते ही n ची जर 22 असेल तर हा आणि हा नंबर इथे मॅच झाला पाहिजे. असा पेक्षा लहानचा आपण कॉलम तिथे जोडतो किंवा त्याला CF कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणायचं. आता ह्या फ्रिक्वेन्सीचा कॉलम मेडियन साठी लागतो. कारण का ह्या कम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा कॉलम लावला तर असेंडिंग ऑर्डर मध्ये डेटा आपल्याला झालाय असं म्हणता येईल. असेंडिंग ऑर्डर मध्ये का, कारण आपण काय म्हणतो की 20 पेक्षा कमी असणारे किती संख्या आहेत तर 2 आहेत. 30 पेक्षा कमी म्हणजे 30 पेक्षा लेस दॅन 30 किती आहेत तर 2 + 5 म्हणजे 7. म्हणजे तुम्ही नुसतं त्या कॉलमच्या संख्यांकडे नुसतं नंबर्सकडे बघितलं तरी लक्षात येईल. लेस दॅन 40 किती आहेत तर पटकन सांगू शकतो 16 इतके नंबर्स आहेत. हे हा कॉलम कशासाठी लागतो तर पोझिशन आपल्याला चेक करायची असते. मेडियन म्हटलं की पोझिशन महत्वाची आहे, तर ती मिडल पोझिशन आपल्याला लागते. म्हणजे मध्य लागतो आपल्याला त्याचा. तर मध्यावर कोणती संख्या आहे हे आपल्याला बघायचं असतं. तर ते मध्य पोझिशन किंवा ती कोणती आहे हे चेक करण्यासाठी या नंबरचा आपल्याला उपयोग होतो. म्हणजे समजा आता एकूण किती नंबर्स आहेत तर 22 नंबर आहेत. म्हणजेच काय आता काय म्हणणार आपण की 10 पासून 50 पर्यंत एकूण किती नंबर्स दिलेत त्या डेटामध्ये जे काही नंबर्स दिले असतील ते जर मी चढत्या क्रमाने लिहिले तर एकूण किती नंबर होणार आहेत तर 22 नंबर्स असणार आहेत. मग 22 काय झाला इव्हन नंबर झाला. मग 22 इव्हन झाला म्हणजेच आपल्याला पोझिशन चेक करायचे. मग आपण n/2 आणि त्याच्या पुढची पोझिशन म्हणजे n/2 + 1 पोझिशन. या दोन्ही पोझिशनचा काय करतो आपण मध्य म्हणजे सरासरी काढतो. पण इथे आपल्याला एक्झॅक्ट नंबर दिसणार नाही कारण डेटा काय आहे तो दिसत नाही. टेबल तुम्हाला दिलेला असेल तर तुमच्या समोर संख्या नसतात की ही संख्या त्याचं मध्यक असेल वगैरे असं म्हणायला. आपण अंदाजे ती संख्या काढत असतो. तर त्यासाठी एकदा CF हा CFचा कॉलम तुम्ही जोडलात संचित वारंवारताचा की पुढे काय करायचंय की फक्त एवढंच बघायचं की n/2 पोझिशन कुठे जाते. कारण का पहिल्या 1 आणि 2 पोझिशन कुठे जाणार आहेत फर्स्ट आणि सेकंड. या 2 पोझिशन कुठे जाणार आहेत तर इथे लेस दॅन 20 आहेत ना. चढत्या क्रमाने जेव्हा त्या संख्या लिहिल्या जातील तेव्हा लेस दॅन 20 किती आहेत 1 आणि 2च संख्या आहेत. त्यामुळे ज्या काही संख्या असतील त्या पहिल्या आणि दुसऱ्या पोझिशनला 2च संख्या येणार. कारण लेस दॅन 20 किती नंबर्स आहेत 2 नंबर्स आहेत. त्याच्यानंतर लेस दॅन 30 किती नंबर्स आहेत 7. म्हणजे थर्ड पोझिशन पासून पुढे फोर्थ पोझिशन, फिफ्थ पोझिशन, 6th आणि 7th पोझिशन इथपर्यंत किती नंबर असणार आहेत तर लेस दॅन 30 नंबर असणार आहेत. म्हणजे काय होतं की हा CFचा कॉलम जोडल्यामुळे डायरेक्ट आपल्याला असेंडिंग ऑर्डर मध्ये नंबर्स मिळतात. आता नंबर समोर आपल्या जरी नसतील म्हणजे संख्या त्या आपल्या समोर दिसत नाहीत पण ज्या काही संख्या असतील त्या डेटामध्ये त्या सगळ्या असेंडिंग ऑर्डर म्हणजे त्यांच्या पोझिशन सगळ्या असेंडिंग ऑर्डर मध्ये आपल्याला इथे रिप्रेझेंट होतात. मग त्या आपल्याला बरं पडतं कारण आपल्याला n/2 पोझिशन कुठे आहे हे जाऊन चेक करायचं असतं. मग आता 22/2 म्हणजे 11th पोझिशन. मग 11th पोझिशन ही कुठल्या वर्गात असेल म्हणजे कुठल्या क्लासमध्ये असेल हे आपल्याला काढावं लागतं. कारण त्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला आधी पोझिशन घ्यायची त्याच्यानंतर त्या वर्ग काढायचा असतो. त्याला म्हणायचं मध्यक वर्ग. म्हणजे तो जो मेडियन आहे किंवा तो जो मध्यक आहे तो कोणत्या वर्गात आहे कोणत्या क्लासमध्ये आहे. वर्ग म्हणजे हे 20 ते 30 30 ते 40 याला वर्ग म्हणतो आपण किंवा क्लास म्हणतो. तर कोणत्या क्लासमध्ये आहे हे आधी काढावं लागतं आणि मग त्यानंतर तो आपण फॉर्म्युला अप्लाय करणार आहोत. तर n/2 म्हणजे किती आलं 11th पोझिशन. आता 11th पोझिशन नक्की कुठे असेल तर इथपर्यंत 7 पोझिशन संपल्या. 1 ते 7 ह्या पोझिशन लेस दॅन 30 साठी संपल्या असेंडिंग म्हणजे चढत्या क्रमाने. पुढच्या 8 9 8th पोझिशन 9th पोझिशन आणि 16th पर्यंत त्या कुठल्या असणार आहेत 8 पासून 16th पर्यंतच्या पोझिशन ह्या कुठल्या क्लासमध्ये असणार आहे कुठल्या संख्या त्या पोझिशनला असतील तर 30 ते 40 मधल्या संख्या 8 9th to 16th पोझिशन पर्यंत असतील. हे कशावरून काढलं तर 7 पहिल्या 2 पोझिशनला ह्या लेस दॅन 20 असेंडिंग करून घेतलंय ना इथे. त्याच्यानंतर लेस दॅन 37 नंबर आहे म्हणजे पहिल्या 7 ज्या संख्या असतील त्या लेस दॅन 30 आहेत.
पुढे गेल्यानंतर लेस दॅन 40 किती असणार आहेत? पहिल्या 16 संख्या या लेस दॅन 40 असणार आहेत. पण पहिल्या 7 ह्या काय झाल्या? लेस दॅन 30 झाल्या. म्हणून 30 to 40 कुठल्या पोझिशनच्या संख्या असणार आहेत? तर 8, 9 अप टू 16, कारण हा 16 आहे. जर 11th पोझिशन कुठे असेल तर ह्याच्यामध्ये कुठेतरी असणार आहे. मग 8व्या पोझिशन पासून 8व्या जागेवरची संख्या ते 16व्या जागेवरची संख्या, ह्या संख्या कुठल्या क्लासमध्ये असणार आहेत किंवा कुठल्या संख्या असणार आहेत त्या? तर 30 ते 40 या वर्गातल्या त्या संख्या असणार आहेत. म्हणजे आपल्याला 11वी संख्या म्हणजे 11th पोझिशनचा नंबर 11वी संख्या ही कुठे असणार आहे? तर ह्या क्लासमध्ये असणार आहे, ह्या वर्गात असणार आहे. तर तो वर्ग शोधून काढावा लागतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला. जेव्हा वारंवारता सारणी दिलेली असते तेव्हा CF चा हा कॉलम जोडावा लागतो. हा कॉलम जोडल्यामुळे काय होतं की प्रत्येक पोझिशनचा नंबर हा कुठल्या क्लासमध्ये आहे म्हणजे कुठल्या वर्गात आहे हे लक्षात येतं. मग आपण n/2 करून घ्यायचं, जर इव्हन असेल तर, आणि ऑड असेल तर n+1/2 करून घ्यायचं. ती पोझिशन काय आहे ती काढायची. हा जो नंबर आहे ही कितवी संख्या आहे, कितवी पोझिशन आहे, हे कोणत्या क्लासमध्ये जाते हे चेक करायचं. कोणत्या क्लासमध्ये जाते हे लक्षात आलं. कसं चेक करायचं? इथे 7 आकडा आहे म्हणजे 7वी पर्यंतच्या संख्या इथे जाणार आहेत. 8व्या संख्येपासून 16व्या संख्येपर्यंत इथे येणार आहेत. पुढे 17व्या संख्येपासून 22व्या संख्येपर्यंत ह्या क्लासमधल्या संख्या असणार आहेत. ते ऑलरेडी असं चढत्या क्रमाने आपल्याला मिळतं CF घेतल्यामुळे. तर ती एकदा कोणत्या क्लासमध्ये आहे ते जाऊन चेक करायचं. म्हणजे आपल्याला हा जो क्लास असेल तो मध्यक वर्ग असं म्हणतात किंवा त्याला मीडियम क्लास असं म्हणतात. या क्लासच्या ह्या ज्या सगळ्या संख्या त्या कॅल्क्युलेशनसाठी लागणार आहेत त्याला तुम्ही असं सिस्पेन्सिलने असं राऊंड करू शकता. त्याला म्हणायचं मध्यक वर्ग, मध्यक वर्ग किंवा मीडियम क्लास. मीडियम क्लास कोणता आहे तो आधी पहिल्यांदा जाऊन शोधायचा. म्हणजे ती पोझिशन कोणत्या क्लासमध्ये आहे ते एकदा कळलं की पुढे आपल्याला तो फॉर्म्युला अप्लाय करायचा. मग ते केल्यानंतर CF लागते. CF लागते तेव्हा मागची CF असते हे लक्षात घ्यायचं. F लागतो त्या फॉर्म्युल्यात म्हणजे तो हाच F असणार आहे. आता फॉर्म्युला लिहूया आपण म्हणजे तुम्हाला त्या फॉर्म्युल्यात नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी घ्यायच्या हे इथे एका उदाहरणामधून सांगता येईल. तर मीडियम किंवा मध्यकचा फॉर्म्युला असा आहे. मध्यक बरोबर L प्लस n/2 मायनस CF अपॉन F आणि या सगळ्याला इंटू H आहे. आता यातल्या काय काय गोष्टी आहेत आता हा पाठच करायचा आहे कारण अशा टाईपचा डेटा आला आणि मध्यकाला तर अगदी सोपं आहे काढणं. फक्त एक फॉर्म्युला तुम्हाला पाठ करायचा आहे, तेवढा केलात की तुम्ही हे लगेच सोडवू शकता. तर L म्हणजे काय म्हटलं तसं सगळ्यात पहिलं काय करणार आपण जाऊन मध्यक वर्ग कोणता आहे तो शोधून काढणार. म्हणजे ती पोझिशन कोणत्या वर्गात आहे, ती कितवी संख्या आहे, ती कोणत्या वर्गात येणार आहे हे काढलं की हा तो वर्ग आणि त्याच्या करस्पॉन्डिंग सगळ्या संख्या आपल्याला लागणार आहेत. त्याला सरळ सिस्पेन्सिलने असं गोल करून ठेवलं तरी चालेल. तो जो L आहे तो जो वर्ग आहे त्याची लोअर बाउंड्री म्हणजे L म्हणजे काय, जो मध्यक वर्ग आहे त्या मध्यक वर्गाचं काय येणार आहे ही लोअर बाउंड्री. म्हणजे हा सुरुवातीचा जो नंबर आहे ना ती खालची मर्यादा, खालची मर्यादा L म्हणजे कारण त्या वर्गात आहे ना तो मध्यक कुठेतरी. त्यामुळे L प्लस म्हणजे L अधिक काहीतरी त्याच्या पुढचा तो नंबर असणार आहे. त्याच्यानंतर n/2. n म्हणजे माहिती आहे n म्हणजे एकूण संख्या किती आहेत. तर F ची बेरीज केल्यावर त्या डेटामध्ये एकूण संख्या किती आहेत ते कळेल. त्यामुळे तो n असणार आहे, तो n/2 लिहूया पाहिजे. तर n म्हणजे समेशन F म्हणजे एकूण संख्या किती आहे. CF मात्र कुठली घ्यायची, मागची घ्यायची. तर ह्या वर्गाला एकदा तुम्ही असं हे करून ठेवायचं, मार्क करून ठेवायचं सिस्पेन्सिलने. परीक्षेत पण करायचं हे म्हणजे ते पेपर तपासणाऱ्याला पण कळतं की तुम्ही मध्यक वर्ग व्यवस्थित काढलेला आहे, हे लगेच तिथे दिसून येईल. त्याच्या मागची जी CF आहे ती लागते. लक्षात ठेवा CF नेहमी मागची घ्यायची. त्या वर्गातली ही CF घेतली तर चुकेल तो, कारण त्याच्या पुढे जाऊन त्या पोझिशनच्या पुढे जाऊन चालणार नाही. त्याच्या मागची पोझिशन म्हणजे 7. तर CF काय असणार आहे, मध्यक वर्गाच्या मागची CF, मध्यक वर्गाच्या मागच्या वर्गाची काय असणार आहे, मागच्या वर्गाची संचित वारंवारता, संचित
वारंवारता म्हणजे मागच्या वर्गाची CF घ्यायची त्या उदाहरणासाठी. त्याच्यानंतर F म्हणजे हा सगळा वर्ग आपण केलेलाच आहे. F म्हणजे हा त्याचा F म्हणजे फ्रिक्वेन्सी. त्याची किती फ्रिक्वेन्सी आहे 9, तर ती ही इथे 9 असं लिहायचं. उदाहरण सोडवताना ते लक्षात येईल. पण हा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. आणि या फॉर्म्युल्यात ह्या सगळ्या ही नोटेशन आहेत ती काय काय आहेत. F म्हणजे काय घ्यायचं, CF म्हणजे काय घ्यायचं हे पण लक्षात ठेवा. आणि H म्हणजे काय असतं, क्लास विड्थ म्हणजे वर्गाची रुंदी किती आहे. क्लास विड्थ म्हणजे 30 ते 40 याची रुंदी किती आहे. 40 वजा 30 केलं की मिळते. याच्या 10 रुंदी आहे ना, 40 वजा 30 हे रुंदी कशी काढायची, म्हणजे क्लास विड्थ म्हणजे काय वगैरे हे सगळे कन्सेप्ट आपल्याला झालेले आहेत 8वी 9वीला. तर क्लासची विड्थ ही म्हणजे काय असणार आहे, H. त्याला हाईट म्हणतात, क्लास हाईट म्हणून ते H नोटेशन घेऊ. तर ही सगळ्या नोटेशनचा अर्थ कळलेला आहे. फॉर्म्युला हा लक्षात आलाय. हा फॉर्म्युला वापरायचा आणि अशा टाईपमध्ये वर्गीकृत वारंवारता सारणी म्हणजेच क्लासेस दिलेले असतील तर ह्या फॉर्म्युलाने मेडियन म्हणजेच मध्य काढायचं.